सगळे माकडे पडवून टाकले. हे बघा तरी आलाच. दे ना. नमस्कार गाईस, परत एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. हां गाईस, आज मस्त ऊन पण पडलेला आहे, पाऊस बंद झालेला आहे. कालपासून जास्त पाऊसच नाही आहे. आता बघा पूर्ण वातावरण कसं झालं. चाललो आता आम्ही फिरायला महालक्ष्मीच्या गडावरती, डोंगरावरती जाऊ फिरत. काय करू, एक वर्ष झालं, एक वर्ष गेलं नाही. तर आज जातो. माझे भाऊ वगैरे आहेत, तर बाईक घेऊन ना जातो मस्तपैकी वरती. खूप दिवसातून आज जातो. बघू मस्तपैकी वरती जाऊ. वरती कसं काय सीन आहे ते बघू. वरती जाऊन दर्शन वगैरे घेऊ. वरती बघू कसं काय सीन आहे ते. व्हिडिओ कंटिन्यू बघा. गाय जिकडे वाट बघतो भाऊचे, काय अजूनपर्यंत येत नाही. हा बघा रस्त्यावरती आहे उभा, इकडे वाट बघतो, अजूनपर्यंत येत नाही. एक सीन झालं सांगते, पेट्रोलच सांगते संपून गेला. तर काय माहिती काय तिकडे करतात. तर तिकडं मध आहेत, पेट्रोलच सांगते संपून गेला. काय करू बघू, चालू होते का नाही. तर आता पेट्रोल पंप जवळ घेऊन जायला लागेल. काहीतरी जुगाड करू. आता विचारायला लागेल काय झालं ते आता नेमकं मला पण नाही माहीत. फोन केला होता, काय सांगते गाडी बंद पडली, पेट्रोलच सांगते संपून गेला असं सांगत होते. काय बघू पुढे कसं काय होते ते बघू. गाईज वरतीपर्यंत गाडी घेऊन आलो. तिघेजण पण वरतीपर्यंत गाडी घेऊन आलो. हे बघा दोघेजण बाईक तिकडे लावली, वरतीपर्यंत गाडी घेऊन आलो आपल्या मंदिराशी, आपल्या पायथ्याशी. हे बघा इकडनं पायऱ्या सुरुवात होतात. आलो आता इकडनं चढाई सुरुवात करू. तिघे पण, हे दोघे आहेत आणि एक मी. इकडनं काहीच पायऱ्या लागतात. हे बघा इकडनं आता चढाई सुरुवात करू आणि वरती भेटू आता. चला भाई, सादा पहाड़ चढ़ के थक गए. ये दोनों भाई भी थक गए. देखो कैसा हाल है उनका. हम भी थक चुके हैं गाइस. बसलो इकडे थोडा वेळ बसू, नंतर चढाई सुरुवात करू. परत चढायला दम लागते भाई. थोडा वेळ इकडे बसू आणि नंतर परत चढू. आणि हे माझ्यासोबत दोघे पण, हे पण पूर्ण थकून गेले. आता माहिती नाही मला थकले का नाही ते, पण बसले सोबत तिघे पण. चला पुढे कंटिन्यू बघा. खाले दोघे भाई, नाही असं काही. चला निघायच्या. चला गाईस निघू, नाहीतर जर इकडे थांबले तर इकडेच थांबून जाऊन. चला आता परत चढाई सुरुवात करतो. डोगेश भाई चला निघू आता, डायरेक्ट वरतीच भेटू. महालक्ष्मीच्या गडावरती चढता आपल्याला रस्त्यामध्ये माकडे दिसून येतात. त्याचबरोबर वरतून बघितल्यावर वातावरण काय भारी दिसते. गाईस पुढे माकडे पण खूप असतात. मला तर भीती वाटते. हे बघा प्रथमेशने काठी घेतली बचावसाठी. ते पण माकडे बिकडे भेटतील तर थोडं घबरवायला त्यांना काठी घेतली प्रथमेश भाईने. काय रे प्रथमेश. फायनली गाईस वरती पोहोचलो. काय हवा लागत आहे खतरनाक भाई. हा बघा सर्वात वरचा सीन. गाईस खूप थकवा लागतो. आता थोडीफार इकडे हवा खाऊ, 5-10 मिनटं, नंतर जाऊ दर्शन घ्यायला. थोडा वेळ इकडे थांबू. हा बघा डोंगर,
वरती येऊन ना असं वाटते की जणू काय आपण स्वर्गातच पोहोचलो. काय ती हवा, सुंदर असं वातावरण. वरती आल्यावर काय भारी वाटतं. जसे जसे पुढे जात होते तसं मनाला शांती भेटत होती. कारण की आपण आई महालक्ष्मीच्या दर्शनाला जात होते. आपण दर्शन घ्यायला गेलो तर आपल्या मनामध्ये तर शांती भेटूनच जाणार. मंदिराच्या जवळ जवळ जातो तसे माकडे भरपूर प्रमाणात दिसून येतात. काय आता जाऊ दर्शन घ्यायला. जवळ आलो होता. हे बघा तिकडे मंदिर आहे. 2 मिनिटाचा रस्ता आहे बस. काय प्रथमेश, काय बोलायचं बोल. पण आता बेस झालो. फक्त फार माकडा असेल तर काठी घेणे बस. हां, जर तुम्हाला घाबरी वाटत असेल तर काठी घेऊन या एक हातात. बस, काय करत पण नाही आणि काय पण नाही, लांबच पडतात. एक काठी घेऊन यायची बस. चलो तो गाईस, जातो आता दर्शनाला. दर्शन घेऊ नंतर भेटतो. गाईचे दर्शन वगैरे घेऊन आलो. मस्त दर्शन पण मस्त झालं. चांगलंच झालं दर्शन पण. गर्दी पण नव्हती आणि मस्त दर्शन पण झालं. दर्शन घेऊन आलो मागच्या साईडला. हे बघा वरती आलो फिरत. भाई यहाँ से व्यू देखो बस, क्या दिखता है भाई, खतरनाक. अजून थोडा पाऊस चालू असता ना तर काय भारी वाटलं असतं. एक नंबर. वरतून मस्त पाणी पडलं असतं टिप टिप, धबधबासारखे दिसले असते. हे बघा माकडे जवळ जवळ आली. आमच्याकडे बॅग पण आहे. काय भरोसा बॅगेवरती हमला करतील. हा बघा इकडे कसा बसून. खतरनाक आहे भाई. फोडला का नाही रे? दे नारेल, दे फोड ना, फोड. आम्ही नारळ फोडतो आणि सगळेजण म्हणजे ते तिघे पण आले जवळ जवळ. काय मला तर माकडाला घाबरी वाटते. माकडापासून सावध. काय भरोसा कधी हमला करतील काय माहिती नाही. हे बघा ना कसे फिरतात. काय कोण? बाकी काय, हवा खूप छान लागते. दिला काय? अरे भाई, हा बघा ना. दे ना. अरे भाई, मला तर घाबरी वाटते. काय हमला बिमला करतात काय? अरे भाई, नाही. परत दे. परत दे ना. तो वरती बसून आहे तो. अरे भाई, अरे यार, काय मला तर घाबरी वाटते. खतरनाक आहेत माकडं पण. ते बघा ना. चला पुढे बघा, कंटिन्यू व्हिडिओ. आलो इकडे मागच्या साईडला. दुकानं वगैरे सगळे बंद आहे. हे बघा तिकडे पण सगळे दुकानं वगैरे बंद आहे. आणि इकडे मागच्या साईडला फिरू थोडंफार. बाकी काय, तुम्ही पण गडावरती आहे, दर्शन वगैरे घ्या. खूप भारी वाटते. आणि वरती पण फिरा थोडं. हवा पण काही एक नंबर लागत आहे. अजून मजा आली असते जर पाऊस आला असता तर. धुके वगैरे बघायला भेटते. पण काहीच नाही. ऊन पडलं, ऊन. हे बघा ऊन पडलं. आता ह्याच्यावरती जाऊ वरती. कसं का सीन आहे ते बघू. बाकी दोघे भाऊ पुढे. इकडे पण खतरनाक बनवलं. हे बघा पूर्ण डोंगराच्या कडेला बनवलं पूर्ण. जाऊ आता वरती फिरत वरती जाऊ. इकडे बघतो भाई, इकडे पूर्ण खाली लग रहा है मुझे तो भाई. हवा का एक नंबर लागत आहे.
चला बरे वरती चढू. एकदम डोंगराच्या कडेला बनवलं असा हा बंगला. बाकी ऊन खतरनाक पडलं. हे बघा हा डोंगर मागच्या आणि डोंगराच्या कडेलाच बनवलं हे बंगला. ह्याला काय बोलतात, बोलू शकतात बंगलाच. बंगला म्हणजे वरती केलं आहे थोडंफार. हे बघा मागच्या साईड खतरनाक पूर्ण काम बाकी आहे. हे बघा खालती पण पूर्ण काम बाकी है. बाकी भाई इधर का सीन देख लो, काही खतरनाक हवा पण काही खूप खतरनाक येत आहे. हे बघा सीन. हलका हलका पाऊस यायला पाहिजे बस, नंतर तर खूप मजा येईल. गाईज माकडाने आम्हाला चारही बाजूने पकडून टाकलं. हे बघा ना, आम्ही बॅगेतून खाऊ काढले वेफर, तसे लगेच हे बघा ना खालतून वरती डायरेक्ट. आणि हे बघा ना इकडे पण, इकडे पण हे बघा. हे बघा ना कसे फिरतात भाई, खतरनाक. आम्ही बॅगेतून खाऊ काढले, तसे लगेच खालतून डायरेक्ट वरती आले. हे बघा ना किती आहेत, इकडे 2, हा 1, इकडे 3. हे बघा ना इकडे 1. आईला खतरनाक आहे भाई. हा बघा ना तिकडे वरती कसा बसून आहे. पूर्ण काम बाकी आहे. हे बघा ना सर्व प्लास्टर वगैरे सगळं बाकी आहे. काय माहिती खालतून कसे वरती चढवतात ते भाई. किती मेहनत भाई, किती मेहनत केली असेल आपल्याला समजतं भाई. बघा ना खालतून पूर्ण ह्या पायरीने कसा मटेरियल चढवला असेल. तुम्ही विचार करा कसा मटेरियल सगळा चढवला असेल. हे दोन्ही मिळून सगळं कसा मटेरियल चढवला असेल, विचार करा जरा विचार. खतरनाक. बघा पूर्ण काम बाकी है, प्लास्टर वगैरह. अंदर के साथ फोटो भाई देखो ना कितने सारे बैठे हुए हैं एक साथ. जवळ बरं जातो, काय भरोसा. फोन बिन घेऊन टाकतील. हे बघा ना खतरनाक वाटतात भाई. देश ना देश ना देश ना टाकून देश. ए भाई दे ना चल दे ना भाई. बघा ना किती सारे आले. वेफर काढला तसं किती सारे आले बघा ना. हा बघा लहानवाला बघा ना भाई. माकडं पण खतरनाक आहेत. चल दे ना हा बघा पाणी कसं पितो. भाई सगळे माकडे पडवून टाकले. हे बघा तरी आलाच. प्रथमेश परत ना प्रथमेश.
महालक्ष्मीगड हे डहाणूमधील प्रसिद्ध असे मंदिर. या महालक्ष्मी आईचे दर्शन घेण्यासाठी लांब लांबून खूप अशी पब्लिक येते आणि हा गड चढायला फक्त 30 मिनिटं लागतात. तर तुम्ही पण येऊ शकतात आई महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी. महालक्ष्मीच्या गडावरती येऊन दर्शन घेतलं, भारी वाटलं. आणि आज काही पाऊस पण नाही मिळत आहे आणि खूप भारी वाटलं दर्शन घेऊन. मस्त. हे बघा, आज पाऊस पण नाही आहे, बंद आहे पाऊस. मस्त ऊन पडलेलं आहे. आज आलो फिरत, दर्शन वगैरे घेतले, मला शांती भेटून गेली. तुम्ही पण गडावरती या, दर्शन वगैरे घे, मस्त फिरत. चला आता जाऊ खालती. उतरायला सुरुवात केली आम्ही. दर्शन वगैरे घेऊन आलो ना, उतरायला सुरुवात केली. हे बघा, दोघेजण पुढेच जात आहे. चला आता उतरू, डायरेक्ट भेटू खालती आपल्या बाईक जवळ. उतरताना थकलो, मिठाई तरी खाऊ. काढ घे, गोड गोड. मस्त गोड आहे. कशी लागा प्रथमेश? मस्त. गाईज आता खालती पोहोचलो, बाईक वरती बसलो आणि आता निघू. चला फायनली गाईज गडावरती जाऊन आलो, डायरेक्ट नॉन स्टॉप आपल्या घरी. गडावरती फिरून वगैरे आलो घरी. बाकी काय, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करून जा. आणि सबस्क्राईब तर करायला विसरूच नका, नक्की सबस्क्राईब करून जा. चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. वाट लागली आमची. हमला हो रहा है धीरे धीरे. ओय 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 ओय.